नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 8वी मधला तिसरा चॅप्टर इंडायसेस अँड क्यूब रूट. त्यामधला मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं 3.1 आणि 3.2. आता या व्हिडिओ आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 3.3. त्याच्यामध्ये आहे क्यूब अँड क्यूब रूट. आता विद्यार्थी मित्रांनो, क्यूब अँड क्यूब रूट हे आपण इयत्ता 7वीला पाहिलं होतं. आता आपण परत एकदा ते रिव्हिजन करू की क्यूब म्हणजे नक्की काय. क्यूब म्हणजे त्याला मराठीत म्हणतात घन. बघा त्याची व्याख्या काय आहे. इफ अ नंबर इज रिटर्न 3 टाइम्स, म्हणजे जी संख्या आहे ती रिटर्न म्हणजे 3 टाइम वेळा लिहिणं अँड मल्टिपल, त्या 3 संख्येचं मल्टिपल करायचं म्हणजे गुणाकार करायचा. देन द प्रोडक्ट इज कॉल्ड द क्यूब. त्याचा गुणाकार येणारी संख्या त्याला आपण घन म्हणतात, त्या संख्येचा घन म्हणतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 6 मल्टिपल बाय 6 मल्टिपल बाय 6. याचा अर्थ आहे 6चा क्यूब, त्याला आपण 6चा घन म्हणतो. म्हणजे याचं काय होतं तर 6 गुणिले 6, 6 आहे 36 गुणिले परत 6, ही संख्या इथे घेतली, परत 36 गुणिले 6 केलं तर 216. म्हणजेच 6चा घन आहे 216. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला घन आपल्याला काढायचे आहे. आता बघा आपण काही ह्यातले एक्झाम्पल आपण काय आहेत ते. समजा उदाहरणार्थ मी घेतलं एक्झाम्पल एक, समजा एक 2 नंबरचे एक्झाम्पल, 1 नंबरचे एक्झाम्पल, 2 नंबरचे एक्झाम्पल घेतलं. फाइंड द क्यूब ऑफ 5. तुम्हाला सांगितलं फाइंड द क्यूब ऑफ 5, 5चा घन काढायचा आहे. तर 5चा घन क्यूब इज इक्वल टू 5चा 3 वेळा गुणाकार. 5चा 3 वेळा गुणाकार केलाच तर त्याला म्हणायचं घन, क्यूब म्हणायचं. ह्याचा गुणाकार याला केला 5 5 25 गुणिले 5, 25 5 125, 125. म्हणजेच 5चा घन आला 125. समजा 3 नंबरचे एक्झाम्पल, फाइंड द क्यूब ऑफ 4 -4. फाइंड द क्यूब ऑफ -4. आता बघा -4चा आपल्याला घन काढायचा, क्यूब काढायचा. म्हणजे दिलेल्या संख्या 3 वेळाचा गुणाकार करायचा. म्हणजे -4 गुणिले -4 गुणिले -4. आता यामध्ये आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. काय नियम आहे ते. गुणाकारामध्ये जर वजा गुणिले वजा असेल तर आपण अधिक लिहितो. अधिक गुणिले अधिक असेल तर आपण अधिकच लिहितो. वजा गुणिले अधिक असेल तर उत्तराला वजा चिन्ह येतं, आणि अधिक गुणिले वजा असेल तर उत्तराला वजा चिन्ह. म्हणजे 2 समान चिन्हांचा गुणाकार अधिक असतो, 2 भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो. ही जर माहिती असेल तर आपल्याला ह्याच्याकडे एक्झाम्पल आपल्याला सहज सुटू शकतात, गुणाकार आपण सहज करू शकतो. आता बघा हे दोन आपण पहिल्यांदा हे दोन बघू. ह्या दोन संख्या पहिल्यांदा बघू. ह्या दोन संख्या आहेत, दोन्हीला वजा चिन्ह, उत्तराला अधिक चिन्ह असणार आहे. 4 चौक 16, म्हणजे -16 गुणिले -4. आता बघा दोन भिन्न गुणाकार आहेत, दोघांचे चिन्ह भिन्न आहेत. म्हणजे बघा अधिक वजा उत्तराला वजा चिन्ह, म्हणजे दोन भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी. आता 16 गुणिले 4, 6 चौक 24, हाच्याला 2, 4 1 4, 4 2 6, 16 चौक 64. म्हणजेच -4 त्याचा घन बरोबर -64. बघा इथं प्लस असेल, प्लसचा घन केला तेवढा उत्तर प्लस आलं. मायनसचा घन केला उत्तर मायनस आलं. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. प्लस कोणत्याही संख्येचा, पॉझिटिव्ह कोणत्याही संख्येचा घन पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह संख्येचा घन हा निगेटिव्ह असतो. लक्षात आलं. आता बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. फाइंड द क्यूब ऑफ -2/5. आता परिमेय संख्या आहे मायनस, आपल्याला घन काढायचा आहे. बघा
-2/5 त्याचा घन काढायचा. क्यूब म्हणजे घन काढायचा. म्हणजे -2/5 मल्टिपल बाय -2/5 मल्टिपल बाय -2/5. दोन संख्येचा गुणाकार, दोन संख्या म्हणजे वजा वजा आहे म्हणून अधिक आलं. दोघांचा गुणाकार 2 दूनी 4 5 वजा 25. गुणाकाराला परत वजा 2/5. अधिक वजा दोन भिन्न चिन्ह आहेत म्हणजे गुणाकार आहेत म्हणजे उत्तराला वजा चिन्ह. 4 दूनी 8 25 5 125 125. म्हणजेच वजा 2/5 त्याचा घन बरोबर वजा 8/125. म्हणजे जर अशा प्रकारची संख्या अंश आणि छेद स्वरूपाची संख्या असतील तर ह्या संख्या 3 वेळाचा, वरच्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, खालच्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे. आता बघा आपण त्यातलंच काही पुढचं एक्झाम्पल. समजा फाइंड द क्यूब ऑफ 1.2. आता इथं दशांश डेसिमल प्लेस मधला दशांश अपूर्णांकामधले एक्झाम्पल. आता ह्याचं कसं काढायचं बघा. 1.2 चा घन म्हणजेच 1.2 मल्टिपल बाय 1.2 मल्टिपल बाय 1.2 म्हणजे 1.2 मल्टिप्लिकेशन. आतापर्यंत आपण मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन साध्या पद्धतीने बघून सांगतो, नंतर तुमच्या लक्षात येईल काय झालं बघा. आता इथं पर्यंत ह्या दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा. मी इकडे 1.2 मल्टिपल बाय 1.2 केलं. साधं 2 दूनी 4 2 के 2 पहिल्यांदा 0 नंतर इथं 0 घेतोय एकस्थानचा, नंतर 2 के 2 1 1 1 यांची बेरीज 4 4 1. आता इथं गुणाकारामध्ये दशांश अपूर्ण दशांश पॉइंट आहेत. आता दशांश पॉइंटच्या चिन्हाच्या पुढे एक संख्या आहे, या दशांश चिन्हापुढे एक संख्या आहे. गुणाकार केल्यानंतर या दशांश पुढे संख्येसमोर एक घर आहे, ह्या दशांश संख्येसमोर एक घर आहे, म्हणून आपण हे एक आणि हे एक म्हणजे 2 झालं. म्हणून उत्तराला आपल्या उजव्या हाताच्या साईड वरून डाव्या हाता साईडला 2 घर सोडून पॉईंट देतो. म्हणजे एक घर आणि एक घर सोडलं की इथं पॉईंट देतो. म्हणजे हे उत्तर आलं किती 1.44 मल्टिपल बाय 1.2 आणि परत आहे, परत ह्याला मल्टिपल बाय 1.2 आहे, परत गुणाकार केला 4 दूनी 8 4 दूनी 8 2 के 2 परत मी इथं स्टार केलं किंवा 0 करतो 4 के 4 4 के 4 1 1 1 परत बेरीज करा 8 8 आणि 4 12 4ला 1 5 आणि 2 7 परत 1. आता बघा इथं ह्या पॉईंटच्या घरापुढे 2 घर आहेत, ह्या पॉईंटच्या घरापुढे 1 घर आहे. म्हणजेच हे 2 आणि 1 झाले 3 घर. म्हणून मला राईट हँड पासून 3 घर सोडून पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 1 2 3 घर सोडली आणि पॉईंट दिला म्हणून उत्तर आलं 1.728. अशा प्रकारचे एक्झाम्पल महत्वाचं आहे, कारण गुणाकारामध्ये पॉईंटचा गुणाकार असेल तर किती पॉईंट आहेत ते काउंट करायचे आणि तेवढेच आपण राईट हँड पासून लेफ्ट हँड पर्यंत सोडायचे आणि आपल्याला गुणाकार करायचा आहे. लक्षात. आता असंच एक्झाम्पल बघू. फाइंड द क्यूब ऑफ 0.02. आता मला 0.02 याचा घन काढायचा आहे. म्हणजे 0.02 त्याचा घन काढायचा. आता दोन संख्या इथं बघा, थोडा परत विश्लेषण करून सांगतो. आता परत 0.02 मल्टिपल बाय 0.02 मल्टिपल बाय 0.02 परत मागासाठी जर केलं तर 0.02 मल्टिपल बाय 0.02 2 दूनी 4 2 0 0 2 0 0 या सगळ्यांचा कुठं आलं 0 जाणार आहे. किती घर सोडली 2 आणि 2 4 म्हणजे 2 4 नाही म्हणजे इथं घर केलं इथं पॉईंट दिला म्हणजे आलं किती 0.0004 गुणाकार 0.02. आता याला परत 0.0 गुणायचा आहे मल्टिपल बाय 0.02 गुणाकार आहे 2 दूनी 4 दूनी 8 इथे 4 घर इथे 2 घर म्हणजे 6 घर सोडून म्हणजे 1 2 3 4 5 6 घर डॉट 2 उत्तर येतं
म्हणजे 0.1234 आणि हे 8 म्हणजे टोटल हा ह्याचं होतं 0.02 घन, त्याचं उत्तर आलं 0.00008. आता बघा इथं आपण काय काय दिसतंय तुम्हाला, जेवढा पॉईंटच्या पुढं एक घर असतं, पॉईंटच्या पुढे एक घर असतं तेवढा क्यूब काय असेल तर 3 घर सोडून उत्तर आहे, म्हणजे शेवटून 3 घर सोडून उत्तर आहे. बघा पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, त्याचा घन 3 दुनी 6 म्हणजे 6 घर सोडून तुझं उत्तर येणार आहे. 2चा घन किती 8 हे माहित असेल तर आपण डायरेक्ट इथं 2 घर आहेत म्हणजे 2 2 2 2 दुनी 3 दुनी 6 म्हणजे 6 घर सोडून एक आहे 1 गुणिले 3 3 1 3 म्हणजे 3 घर सोडून 12चा घन माहित असेल डायरेक्ट 12चा घन लिहू शकता. फक्त पॉईंट किती आहेत बघायचं, समजा इथे पॉईंट असेल तर आपण एक पॉईंट असं ऍडजस्ट करू शकतो. म्हणजेच अशा प्रकारचे काही एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारतात. बघा आता कशा प्रकारची परीक्षेला विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, इफ 6चा क्यूब इज इक्वल टू 216, 6चा घन 216, देन फाइंड 0.6 क्यूब. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारतात. फाइंड करायचा 0.6चा घन. आता सगळ्यात महत्वाचं 6चा तुम्हाला घन माहित आहे, 6चा घन सांगितलाय 216, 6चा घन 216 आणि 0.6चा घन विचारला. बघा 0.6चा घन मी तुम्हाला मागे सांगितलं पॉईंटच्या पुढे एकच घर आहे, 6चा घन माहित आहे, 6चा घन 216 माहित आहे, 6चा घन परत पॉईंट आहे, पॉईंटचा 6 आहे, पॉईंट 6चा घन आहे, पॉईंट 6 घन म्हणजे पॉईंटच्या पुढे एकच घर आहे, 1 गुणिले 3 म्हणजे 3 1 3 म्हणजे 3 घर सोडून मला एक उत्तर येत आहे, म्हणजे 3 घर सोडून म्हणजे 1 2 3 इथं पॉईंट यायचा म्हणजे ह्याचं उत्तर आलं 0.216. समजा हेच एक्झाम्पल तुम्हाला विचारलंय आणि तुम्हाला सांगितलंय फाइंड 0.06चा घन क्यूब असं विचारलं असेल, हेच एक्झाम्पल आहे. पण फाइंड काय सांगितलं तुम्हाला हे सांगितलंय तर सेम आहे. 6चा घन दिलेला आहे 216, तुम्हाला विचारलंय 0.06चा क्यूब म्हणजे 2 घर 2 3 2 6 म्हणजे 216 ऑलरेडी आहेत, 6 घर सोडून इकडं म्हणजे 1 2 3 4 5 6 घर नंतर पॉईंट म्हणजे हेच उत्तर आलं 0.0000216. असेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. पॉईंटच्या पुढे किती घर आहे बघायचं, त्याला 3 ला मल्टिप्लाय करा, 3 1 3 म्हणजे 3च घर सोडून उत्तर आहे. इथं पॉईंटच्या घर किती आहेत 2 आहेत, 2 3 6 म्हणजे 6 घर सोडून इकडं पॉईंट येते. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पॉझिटिव्ह संख्येचा घन हा पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह संख्येचा घन निगेटिव्ह असतो. त्याचबरोबर जे पॉईंटचे घन असतात, पॉईंटच्या घनामध्ये जेवढे पॉईंट आहे त्याचं काउंटिंग करायचं आणि त्याचं गुणाकार करून लिहायचं. आता पॉईंटच्या पुढे जर एक घर असेल तर 3 दुनी 6 म्हणजे 3 1 3 3 घर सोडून उत्तर द्यायचं. पॉईंटच्या पुढे 2 घर असेल तर 3 दुनी 6 6 घर सोडून उत्तर द्यायचं. ह्या गोष्टी जर समजल्या तर ह्याच्यावर असणारे एक्झाम्पल आहे तुम्हाला इझी जाऊ शकतात. तर आपल्याला पुढचा जे पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे क्यूब रूट. आपल्याला आता क्यूब बघितला त्याचा आता आपल्याला क्यूब रूट बघायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ 6चा घन आहे 216, तर 216चा क्यूब रूट किती, तर 216चा क्यूब रूट 6 हे आपल्याला काढायचं आहे. आता आपण पाहूया क्यूब रूट. क्यूब रूट ह्याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला जर सोडवायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला डिव्हिडिटी टेस्ट कसोट्या माहिती असणं अत्यावश्यक आहे. ज्या आपल्याला 2 4 4 4 5 4 11च्या ज्याही कसोट्या आहेत त्या कसोट्या पाठ असणं अत्यावश्यक आहे. कारण कसोट्या पाठ असतील तर आपण त्याच्या फॅक्टर्स पाडू शकतो, अवयव पाडू शकतो आणि अवयव पाडल्यानंतर आपण त्यांचं क्यूब रूट कसं असतं ते आपण काढू शकतो. सगळ्यात महत्वाचं आपल्याला डिव्हिडिटी टेस्ट ज्या कसोट्या आहेत ते पाठ असणं अत्यावश्यक आहे, जे आपण मागच्या इत्तेमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण फक्त बघणार आहोत की घनमूळ कसं काढायचं आपल्याला बघायचं आहे. तर बघा तुम्हाला एक्झाम्पल असतं एक, फाइंड द क्यूब रूट ऑफ -1331 1331 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं मायनस आहे तर त्याचं घन हे मायनस असणार आहे. आता मला हे 1331 ही संख्या बघितल्यावर मला लक्षात आलं पाहिजे की याला 11ने भाग जातो, कारण 11ची कसोटी आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर याला 11ने भाग जात असेल तर
1331 या संख्येला जर 11 भागलं तर 11 राहिलं 2, परत इतर 23, 11 22 राहिलं 1, परत 11, 11 परत 11, 11 11 परत 11 म्हणजे त्याचा अवयव आलं 1331. याचा अवयव आहेत 11 गुणिले 11 गुणिले 11. आता क्यूब रूट म्हणून 3चं गट करायचं. 3 गटापैकी एकच संख्या घ्यायची. क्यूब रूट आहे म्हणून 3 संख्या स्क्वेअर रूट असेल तर 2चा गट घेतला. आपण आता क्यूब रूट आहे म्हणून 3चा गट घ्यायचा. म्हणजे 11 हे 3 वेळा आलं तर याचं उत्तर फक्त एकदाच द्यायचं, कारण याचं क्यूब रूट आहे हे मायनस. तर याचा अवयव आहे -11 म्हणजे क्यूब रूट ऑफ -1331. याचं उत्तर आहे -11. म्हणजे आपण हे फक्त अवयव पाडले 1331 अवयव 11 गुणिले 11 गुणिले 11. परंतु ज्यावेळा आपण क्यूब रूट काढतो त्यावेळा हे क्यूब रूटचं साइन आहे -1331 1331. याचं उत्तर आहे 3 पैकी एकच गट घेतला 11, मायनस आहे म्हणून मायनस सांगितलं. हे असं इम्पॉर्टंट हे अवयव जर समजले तर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तर आपण बघूया ह्याच्यावरचे काही आणि एक्झाम्पल. बघा आपण हेच एक्झाम्पल घेतलंय. फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. 216चं मला क्यूब रूट करायचं. इम्पॉर्टंट मला 216चा अवयव काढता आला पाहिजे. 216 एक स्थानी 6 याचा 2 भागतो बे की बे 0 0 8 16 परत 2 भागणार बे 5 10 बे 4 8 परत 2 भागतो बे 2 4 परत 1 बे 7 14 27 मध्ये 3 भागतो 3 9 27 परत 3 भागतो 3 त्रिक 9 परत 3 भागतो 3 1 3. म्हणजेच हे मी पटकन कसं देऊ शकलो, कारण मला माहित आहे की ज्या संख्येचे एक स्थानी जर 2 4 6 8 असेल तर 2 पूर्ण भागतो. ज्या संख्येची बेरीज 9 होते त्याला 3 भागतो. ही जर मला कसोटी माहित असेल तर मला पटकन अवयव पाडता येतात. मग बघा 216चा अवयव काय आलं. 216चं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 या सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 2 गुणिले 2 आणि 3 गुणिले 3 गुणिले 3. आता मला काढायचा क्यूब रूट. ह्याचा अर्थ मला 3चं गट करायचे. त्या 3च्या गटामध्ये एकच संख्या घ्यायच्या म्हणजे आलं 2 गुणिले 3. म्हणजे क्यूब रूट ऑफ 216 इज इक्वल टू 3 दुनी 6. म्हणजे 216चा क्यूब रूट आहे 6. कशाला म्हणजे अशा प्रकारे आपणास अवयव पाळायला समजले तर आपल्याला क्यूब रूट काढायला एकदम सोपं जातं. तर आपण बघूया आणि काय एक्झाम्पल. समजा एक्झाम्पल येतील. फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.125 किंवा फाइंड द क्यूब रूट असं दिलं असेल. फाइंड असं दिलं असेल. फाइंड तुम्हाला फाइंड दिलं की काय सांगितलं. आता बघा हे एक्झाम्पल सोडत असताना सगळ्यात महत्वाचं पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत म्हणून मी काय केलं 3 घरं मी इकडे घेतली 125 झालं आणि 3 घरं मी इकडे घेतल्या त्यामुळे 1000 याला भागलेलं आहे. म्हणजे 125 ला 1000 जर भागलं तर हे 3 घर सोडून इकडं याचं उत्तर 0.125. संख्या तीच आहे फक्त मी अशा स्वरूपात लिहिली कारण मला त्याचा क्यूब रूट काढायचा आहे म्हणून. आता आपला काय फॉर्म्युला आहे ए छेद बी असेल आणि त्याचा जर एम घात असेल तर ए चा बी एम घात असतो आणि बी चा बी एम घात असतो. तसंच क्यूब रूट आहे. क्यूब रूट आहे ते 125 सुद्धा क्यूब रूट आहे आणि 1000 सुद्धा क्यूब रूट आहे. आता आपल्याला माहित आहे 125 कुणाचं क्यूब रूट आहे. माहित नसेल तर परत आपण अवयव पाडायचे. 125 5 आहे म्हणून 5 म्हणणार 5 दुनी 10 5 25 परत 5 5 1 5 5 1 5. म्हणजेच 125 अवयव आले किती 5 गुणिले 5 गुणिले 5 हे क्यूब रूट मध्ये आणि ह्याचं काय असणार आहे 1000चं जमत असेल तर एक स्थानी जर 0 असेल तर 10 होती 10 1 10 1 परत 0 परत 10 10 100 परत 10 आणि 10 1 10 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 हे त्याचं अवयव झालं. आता क्यूब रूट काढताना आपण 3 पैकी एक संख्या येतो म्हणून त्या 125 क्यूब आहे
5 आणि 1000 जो क्यूब आहे 10. म्हणजेच ह्याचं उत्तर आलं 5/10. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल तर आपल्याला अशा प्रकारे म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याचं वर्गमूळ त्याचं घनमूळ आपल्याला शोधू शकतोय. 5×5 5×10 म्हणजेच हे भागले तर 2.5. म्हणजे अशा प्रकारे आपण पुढे एक्झाम्पल सोडवू शकतो. तर बघा आपण काय एक्झाम्पल याच्यामध्ये find the cube root of 1728 आपल्याला घनमूळ काढायचं आहे. आपल्याला 1728 मला अवयव पाडता आला पाहिजे. 8 आम्ही 2 न बघतोय, 82 16 पहिला 1 बेसक्क 12 बेचोक 8 परत 4 आहे 2 न भागणार बेचोक 8 बेत्रिक 6 बेदुनी 4 परत 2 न भागणार बेदुनी 4 बेके बे बेसक्क 12 परत 2 न भागणार बेके बे शून्य शून्य 82 16 परत 2 न भागणार बेपंची 10 बेचोक 8 परत 2 न भागतो बेदुनी 4 पहिला बेसत्ती 14 परत 7 2 9 म्हणजे 3 न भागतोय 3 3 8 3 9 27 परत 3 न भागतोय 3 त्रिक 9 परत 3 न भागतोय 3 1 3 म्हणजे 1728 याचा अवयव आला किती 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 परत 3 गुणिले 3 गुणिले 3. आता याचं मला घनमूळ काढायचं आहे. घनमुळात 1728 करायचं आहे. घनमूळ म्हणजे 3 3 चा गट करायचा आहे. त्यातले एकच संख्या 2 त्यातली एक संख्या 2 आणि यातली एक संख्या घ्यायची 3 म्हणजेच बेदुनी 4 आणि 3 म्हणजे 4 त्रिकोण 12 म्हणजे घनमुळात 1728 याचं उत्तर आहे 12. म्हणजे पाडताना कोणत्या प्रकारचं गडबड होत नसेल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं मला कसोट्या पाड्या पाहिजे. जर कसोट्या पाठ असतील तर आपल्याला अवयव पटकन काढता येतात आणि अवयव काढल्यानंतर आपण गुणाकार फॉर्म मध्ये आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि त्यात 3 3चं गट केलं आणि प्रत्येक गटामध्ये एक एक संख्या जर घेतली आणि त्याचा जर आपण गुणाकार केला तर क्यूब रूट आहे दिलेल्या कोणत्याही संख्येचा क्यूब रूट काढायचा असेल तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. तर आपण आता आपण पाहणार आहोत जे प्रॅक्टिस सेट क्रमांक 3.3 आहे ते आपण आता लगेच पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट क्रमांक 3.3 त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर्स. क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर्स. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे 8000. आता सगळ्यात महत्वाचं मला ह्याचा अवयव पडता आले पाहिजेत. आता 8000 म्हणजे अवयव याचा अर्थ 8000 लिहा अवयव पडा. एकच आणि 0 याचा अर्थ 5 न किंवा 10 न पूर्ण भाग तुम्ही 5 न भागले तो 5 न जर भागलं तर 5 1 5 राहिलं किती 30 3 राहिलं म्हणजे 30 झालं 6 5 30 परत 0 आणि 0 म्हणजे परत 5 न भागलं 5 त्रिक 15 आजच्याला 1 5 दुनी 10 आणि परत 0 परत 5 न भागलं तर 6 5 30 परत राहिले 2 20 झालं 5 20 परत 4 आपण 2 न भागतो बे के बे 2 न भागले की बे त्रिक 6 बे दुनी 4 परत 2 न भागतो बे के बे सक्क 12 करायचं 1 येतो परत 16 आहे म्हणजे 2 न भागतो 92 82 16 परत 8 2 न भागतो बेचोक 8 परत 2 न भागतो बेदुनी 4 परत 2 न बेके म्हणजे 8000चं जे अवयव आहे ते 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे हे आणि हे परत 2 गुणिले 2 गुणिले 2 मला याचं क्यूब रूट काढायचं 8000चं क्यूब रूट काढायचं म्हणजे ह्याच्याऐवजी 1 5 गुणिले ह्याच्याऐवजी 1 2 आणि ह्याच्याऐवजी 1 म्हणजे 2 म्हणजे 5 गुणिले 10 गुणिले 2 म्हणजे झालं 20 म्हणजे क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20 म्हणजे 8000चं घनमूळ आहे ते 20 आहे.
बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता 729 मला त्याचा अवयव पाडता आले पाहिजे. 729 अवयव पाडायचा आहे. 3 ने भाग जातोय. 3 एके 3 दुनी 6 राहिला 1 3 चोक 12 3 त्रिक 9 परत 3 ने भाग जातोय. 3 आठे 24 3 एके 3 परत 3 जातोय. 3 दुनी 7 3 दुनी 6 राहिलं 2 21 झालं. 3 सत्ते 21 परत 3 ने भाग जातोय. 3 आठ 3 नवे 27 परत 3 ने भाग जातोय. 3 त्रिक 9 परत 3 ने भाग जातोय. 3 एके 3 म्हणजे अवयवाला 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. घनमुळात क्यूब रूट काढायचा आहे. 729 चा क्यूब रूट काढायचा आहे. म्हणजे या 3 पैकी 1 लिहायचं 3 या 3 पैकी 1 3 लिहायचं 3 म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. म्हणजे 729 चा घन हे 9 आहे. 343. आता ह्या 343 3043 ह्या घनमूळ काढायचं. बघा आता ह्याचा परत अवयव ह्याचा अवयव पडत असताना बघा 4 3 7 म्हणजे 7 न बघायला 7 चोक 28 7 35 7 चोक 28 34 6 राहिलं 7 7 नवे 63 परत 7 न बघायला 7 7 49 परत 7 न बघायला उत्तर आले. म्हणजे याचा अवयव आलं 7 गुणिले 7 गुणिले 7 मग क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 3 पैकी 1 म्हणजे 7 म्हणजे 7 च घन 343 आणि 343 च घनमूळ 7 आहे. बघा आता पुढचं एक्झाम्पल. वजा 512. आता वजा 512 याचा अर्थ वजाचं घनमुळाचं वजाचं घन वजाच असतं आणि घनमुळाचं वजा घनमुळाचं सुद्धा उत्तर वजाच असतं. म्हणजे वजा घन मूळ काढायचं तर उत्तर वजामध्येच असणार आहे. पहिल्यांदा 512चं अवयव पाडू. 512 मध्ये 2 आहे म्हणजे बे के बे बे दुनी 4 राहिला 1 बे पंचे 10 परत राहिले बे 38 बे सक 12 परत 2 न भागलं बे के बे बे दुनी 4 पडायचं बे 38 16 परत 2 न भागलं बे सक 12 बे चोक 8 परत 2 न भागलं बे त्रिक 6 बे दुनी 4 परत 2 न भागलं बे के बे सक 12 परत 2 न भागलं बे 38 16 परत भागलं तर 4 दुनी 8 परत 2 न भागलं 2 परत 2 न भागलं तर 1. म्हणजे वजा 512 त्याचा अवयव आलं 1 2 3 3 गट आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 हा पहिला गट परत 2 गुणिले 2 गुणिले दुसरा गट परत 2 गुणिले 2 गुणिले तिसरा गट. आता ह्याचं मला वजा 512चं घनमूळ काढायचं. तर ह्याच्यामधलं एक संख्या गुणिले ह्याच्यामधली एक संख्या ह्याच्यामधली एक संख्या म्हणजे किती बे दोन्ही 4 4 दुनी 8 वजा 8 हे महत्वाचं. वजा चिन्ह महत्वाचे कारण इथं वजा आहे म्हणून वजा चिन्ह म्हणजे बे दोन्ही 4 4 दुनी 8 म्हणजे वजा 512चं घनमूळ आहे ते वजा 8 आहे. तर आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. वजा 2744 याचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे. क्यूब रूट काढायचं. त्या सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्याचं अवयव पाडायचे. वजा चिन्ह नंतर लिहायचं आहे. वजा 2744 हा याचा अवयव पाडू. 2 न भाग जातो कारण 4 एक आहे बे के बे बे त्रिक 6 4 बे 7 14 बे 2 4 परत 2 न भागलं बे सक 12 परत 1 बेस 38 16 परत 1 बे सक 12 परत 2 न भागते बे त्रिक 6 बे चौक 8 बे त्रिक 6 आता इथं 4 बनवतोय 7 चौक 28 नंतर 6 63 7 9 63 परत 1 7 7 49 परत 7 7 1 7 म्हणजे ह्याचा अवयव आले किती 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 ह्याचा वजा 2744 क्यूब रूट काढायचं. म्हणजे ह्या 3 पैकी 1 घेतले मी 2 ह्या 3 पैकी 1 घेतले 7 यांचा मी गुणाकार केला. यांचा गुणाकाराला 7 दुनी 14 परंतु चिन्ह वजा आहे म्हणून ह्याचं मी वजा चिन्ह म्हणजे वजा
वजा 2744 याचं क्यूब रूट आहे वजा 14. 32,768. 32,768चा आपल्याला एक अवयव पाडायचे आहेत. त्याचा अवयव पाडू. 32,768 त्याचा अवयव पाडायचे आहेत. एक स्थानी 8 आहे, 2 पावतो. बे के बे पहिलं बे सक्क 12, बे त्रिक 6, पहिला एक बे 8 16, बे चोक 8. परत 2 लावतोय. बे 8 16, बे के बे पहिलं एक बे 9 18, बे 2 4. परत 2 लावतोय. बे चोक 8 0, बे 9 18, परत एक बे सक्क 12. परत 2 लावतोय. बे 2 4 0, बे चोक 8, राहिला एक बे 8 16. परत 2 वाजवते. बे के बे 0, बे 2 4, बे चोक 8. परत 2 वाजवते. बे 5 10, बे के बे 2 4. परत 2 वाजवते. बे चोक 8 बे 2 4, राहिला एक बे 5 10, परत आले बे सक्क 12. परत 2 भावती. बे के बे 2 4, राहिला बे 8 16. परत 2 भावती. बे सक्क 12 आणि बे चोक 8. परत 2 भावती. बे त्रिक 6, बे 2 4. परत 2 भावती. बे के बे सक्क 12. परत 2 भावती. बे 8 16. परत 2 भावती. बे चोक 8. परत 2 भावती. बे 2 4. परत 2 भावती. बे के बे. बघा हे अवयव पटपट कसं आले तर सगळ्यात महत्वाचं मला एकस्थानचा अंक कुठला आहे ते 5 गेल्यानंतर मला सांगितलं की एकस्थानचा अंक 2 0 2 4 6 यापैकीच आहे. त्यामुळे सगळ्यांना 2चा भाग केलाय. मग याचा अवयव बघा. हे 3चा गट, हा एक 3चा गट, हा एक 3चा गट, हा एक 3चा गट, हा एक 3चा गट. म्हणजे ह्याचा अवयव आल्यात 2 गुणिले 2 गुणिले 2, परत 2 गुणिले 2 गुणिले 2, परत 2 गुणिले 2 गुणिले 2, परत 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि परत 2 गुणिले 2 गुणिले 2. मला याचा क्यूब रूट पाडायचा आहे. म्हणजे 32,768 क्यूब रूट हे 3चं गट केलं. 1 2 3 4 5 गट आहेत. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, बे 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. म्हणजे उत्तर 32. म्हणजे 32,768 याचं घनमूळ आहे 32. समजलं. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला आले तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला इजी सुटू शकतात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कसोट्या पाठ असणं अत्यावश्यक आहे. कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला अवयव पाडता येतात. अवयव पाडल्यानंतर 3चं गट करा. त्यापैकी एक गट घ्या म्हणजे तुम्हाला त्याचं घनमूळ निघू शकतं. तर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. आता सिम्प्लिफाय मध्ये हे सेकंड नंबरचे एक्झाम्पल आहे. तुमच्या प्रॅक्टिस सेट क्रमांक 3.3 मध्ये सिम्प्लिफाय एक्झाम्पल दिलंय. त्याच्यामध्ये दिलंय क्यूब रूट ऑफ 2725. सिंपल एक्झाम्पल जसं मग असे सांगितल्याप्रमाणे जे एक्झाम्पल होतं जसं आपण सांगितलं की ए छेद बी चा एम घात असेल तर आपण ए चा सुद्धा एम आणि बी चा सुद्धा एम करतो. सेम त्याप्रमाणे क्यूब रूट आहे. याचा अर्थ क्यूब रूट ऑफ 27चं घनमूळ आणि 125 सुद्धा घनमूळ. आपल्याला माहित आहे 27चा घनमूळ म्हणजे काय. घनमुळात 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 होते 27 आणि घनमुळात 125 अवयव काय 5 गुणिले 5 गुणिले 5. म्हणजेच आपण लिहिताना काय लिहितो ह्यातली एक संख्या त्याच्यातली एक संख्या म्हणजे 3, ह्यातली एक संख्या म्हणजे 5. म्हणजेच याचं उत्तर आहे ते 3/5. दुसरं एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 16/54. घनमुळात 16/54. आतापर्यंत मला 16चा अवयव याचा अर्थ आपण हे घनमुळात 16 आणि खाली घनमुळात 54 असं लिहितो. आता मला 16चा अवयव पाडायचे. 16चा अवयव पडताना एकत्रित साह्यामध्ये 2 बे 8 16, परत 2 बे चोक 8, परत 2 बे 2 4, परत 2 बे 1. म्हणजे ह्याचा अवयव काढला घनमुळात 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता मला काढायचं 54चा अवयव पाडायचा. 54चं 4 आहे 2 होते. बे 2 4, पहिला एक बे 7 14, परत 3 होते. 3 9 27, परत 3 3 त्रिक 9, परत 3 1 3. म्हणजे याचा अवयव आलं काय 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. आता याचा मला 3चा गट मी बाहेर काढला तर हे 3 आणि हे 3 ह्यापैकी एक बाहेर. म्हणजे 2 गुणिले
घनमुळात 2 आहे तसं राहील. हे ह्याला जोडी नाही म्हणून आहे तसं राहिलं. सेम ह्याचं 3 बाहेर आलं आणि हे घनमुळात 2 आहे तसं राहिलं. म्हणजे घनमुळात 2 आहे तसं राहिलं. आता वर खाली घनमुळात 2 म्हणून कॅन्सल झालं. म्हणजेच 2/3 म्हणजे याचं उत्तर आलं 2/3. हे लक्षात ठेवा. एक वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. तर आपण बघूया आता यातलं लास्ट नंबरचं एक्झाम्पल, जे शेवटचं एक्झाम्पल आहे ते आपण आता सोडवून घेऊया. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, इफ घनमुळात 29 इज इक्वल टू देन क्यूब रूट ऑफ 0.0000729 इज इक्वल टू. आता बघा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथं पॉईंट असेल तर इकडे आपण पॉईंट वाढवतो आणि तिकडे वाढल्याला एक क्यूब रूट काय असेल तर आपण कमी करायचं. आता बघा, घनमुळात 729 म्हणजे 9 आहे. आता इथं पॉईंटच्या पुढे किती गट आहेत बघा, 3-3चं गट करा. हा एक गट आणि हा एक गट, म्हणजे टोटल 2 गट झाले 3-3चं, म्हणजे 6 गट इकडे आहे. म्हणजे मला 2 गट इकडे घ्यायचे. म्हणजे 3ला कितीने गुणलं की 6 येणार आहे. 3 दुनी 6, म्हणजे 2 गट पैकी इकडे यायचं आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 0.000729.6 आहेत टोटल. म्हणजे 9 तर उत्तर आहेच, कारण याचं उत्तर 9 आहे, याचं उत्तर 9 आहे. परंतु पॉईंट इकडे 6 आहेत, म्हणजे मला इकडे पॉईंट 2 गट घ्यायचे आहेत. म्हणजे 0 हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि 0, म्हणजे याचं उत्तर आहे 0.09. जसं आपण याचा वर्ग काढताना याचा घन काढत होतो, त्यावेळेला आपण इथं 3 दुनी 6 पॉईंट इकडे घेतलं होतं. पण घनमूळ काढताना तेवढे पॉईंट आहेत, त्याच्या किती पॉईंट 3-3चं गट करायचं. ती किती गट आहेत, 2 गट आहेत, म्हणून आपण 2 गट करून इकडे घ्यायचं. 3-3चं गट करून बघायचं किती गट आहेत. हा 1 नंबर आणि 2 नंबर, 2 गट झाली. म्हणजे 2 गट सोडून इकडे फक्त, म्हणून 9च्या पुढे इकडे फक्त 2 गट घ्यायचे. म्हणजे 9 आणि एक 0 घेतला आणि नंतर काय नाही म्हणून 0 घेतला आणि पॉईंट घेतलं. म्हणजे याचं उत्तर आलं 0.09. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.